महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे योगदान फार महत्त्वाचे आहे. त्यांनी भक्तीचा मार्ग सोपा करून सांगितला. सर्व जाती जमातीतल्या भक्तांना नामस्मरणाची संधी उपलब्ध करून दिली. कर्मकांड मोडीस काढले. जे आतापर्यंत वंचित होते, ज्यांना देवाधर्माचा उच्चार करता येत नव्हता, असे 18 पगड जाती जमातीतले लोक भक्तिभावाने आध्यात्मिकताची दारे सर्वांसाठी खुली झाली. भक्तीचा मळा बहरला. सुसंगतीने भावपिसारा फुलला. समाजात चैतन्य पसरले. आजही असंख्य वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला नित्यनेमाने जातात. संसारातील प्रश्न बाजूला ठेवून विठ्ठल भक्तीत स्वतःला विसरतात. महाराष्ट्र हा सुसंस्कृत व नीतिमंत प्रदेश आहे. इतर प्रदेशाच्या तुलनेने येथे मानवी मूल्य खोलवर रुजलेली आहेत हे लक्षात येईल आणि याचे सारे श्रेय संतांना द्यावे लागेल. संतांनी विचार आणि आचारातून भक्तीचा मार्ग दाखविला. लोकजागरण केले. केवळ भक्ती आणि विठ्ठल नामाच्या नामस्मरणाचे साधन हाती घेऊन समाजाचा उद्धार होऊ शकतो हे त्यांनी पटवून दिले. विशेष म्हणजे हा भक्तिमार्गाचा आदर्श विविध जाती जमातीतल्या अनेक संतांनी यात पुढाकार घेतला. यात गोरोबा कुंभार समाजाचे होते, तर सेना महाराज नावी समाजाचे होते. महार जातीचे चोकोबा होते, ब्राह्मणाचे ज्ञानेश्वर होते, जनाबाई दासी होत्या, चांगदेव योगी होते, सावता महाराज माळी होते, नरहरी महाराज सोनार, नामदेव शिंपी होते. सुमारे 1800 वर्षापूर्वी या संतांनी भक्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला केला. अध्यात्माची ओळख करून दिली. जातपात विसरून अध्यात्माच्या झेंड्याखाली सारे वातावरण भक्तिमय करून पाहणाऱ्या संतांचे हे कार्य आपण लक्षात घेतले पाहिजे. तर संतांचे मोठेपण सर्वांना कळून. या संत परंपरेत गोरोबा कुंभार हे एक महत्त्वाचे संत आहेत. सर्व संतात ते वयाने मोठे होते, म्हणून तत्कालीन संत त्यांना आदराने गोरोबा काकाच्या ध्यानीमनी विठ्ठलाचे नामस्मरण होते. ते एकदा भजनात रंगले की सारे काही विसरत ते ईश्वराशी एकरूप होत. भजन अनेक जण करतात, परंतु गोरोबाची विठ्ठल भक्ती वेगळीच होती. नामस्मरणाचे जणू त्यांना वेडच लागले होते. त्यांनी आपल्या व्यवसायाचे भजनीकरण केले होते. त्यांची व्यवसायावर जशी निष्ठा होती, त्याचप्रमाणे व्यवसायात काम करताना ईश्वरावरही श्रद्धा होती. श्रेष्ठ भक्तिभाव यांचे प्रती गोरोबा होते, म्हणून ते सर्वांचे श्रद्धास्थान ठरले. ज्ञानेश्वर नामदेवांनी सुद्धा गोरोबा काकांचे मोठेपण मान्य केलेले होते. गोरोबा काका आषाढी वारीला जात नाहीत असे नाही, तर त्यांची पालखी कार्तिक वारीला जाते. ते विठ्ठलाचे परमभक्त होते आणि त्यांनी आषाढी तसेच कार्तिक वारी कधीही चुकवलेली नाही. मात्र आषाढी वारीमध्ये संतांच्या पालखी एकत्र जमतात आणि गोरोबा काकांची पालखी कार्तिक वारीला निघते असे परंपरेनुसार मानले जाते.